ठरलं तर मग या मालिकेच्या 9 ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये अर्जुनने सोंग केल्यामुळे सायली खूप चिडलेली असते आणि त्यानंतर आता इकडे चिडून ती सांगायला लागते, काय चाललंय हे तुमचं? यावरती आता इकडे पूर्णाची म्हणत असते, अर्जुन म्हणजे हे तू सगळं नाटक केलं होतंस? यावरती अर्जुन म्हणतो, बघितलंस ना पूर्णाची, सकाळपासून सायली कशी वागत होती ते, आणि मग तेच मला तिला सांगायचं होतं की असं काही होत नाहीये, उगाच तू इतका त्रास करून घेऊ नकोस किंवा इतका विचार करू नकोस. सायली म्हणते, अच्छा म्हणजे तुम्ही हे नाटक केलं, तुम्हाला त्या अवस्थेमध्ये असं बघितल्यावरती माझा जीव गेला असता तरी तुम्हाला चाललं असतं ना. माझं सोडा, पूर्णाजी, बाबा आणि आई यांनी तुम्हाला त्या अवस्थेमध्ये बघितल्यावरती त्यांना काय वाटलं असेल हा विचार तुम्ही केलात का? बरं झालं, ठीक आहे, मी मूर्ख आहे हे मला समजलं की मी या सगळ्यामध्ये तुमची काळजी करायला नको होती. मी उगाचच काळजी करत बसले आणि काळजी करून काहीही उपयोग नाहीये. जर तुम्हाला त्याची किंमतच नाहीये तर आता तुमची काळजी करणं सोडायला पाहिजे, असं म्हणत रागारागात सायली आपल्या रूम मध्ये निघून जाते. सायली निघून गेल्यावरती प्रताप सुद्धा आता इकडे अर्जुनवरती खूप चिडतो आणि अर्जुन काय चाललंय तुझं? तू का सायलीला इतका त्रास देतो आहेस? अरे तुला कळत नाहीये का? तिला काळजी वाटते. महिपतने तुला धमकी दिल्यापासून तिचा जीव वरती खालती होतोय आणि ती तुला या सगळ्यामध्ये आता सांगत होती की तू बाहेर जाऊ नकोस त्याच कारणासाठी, आणि त्यानंतर तू हे सगळं नाटक केलंस. तिला किती वाईट वाटलं असेल? त्यावरती अर्जुन म्हणतो, डॅडा माझ्या लक्षात नाही आलं ते, मला वाटलं की 10 मिनिटं मी मजा करेन आणि त्यानंतर मग काही प्रॉब्लेम नाहीये म्हणून मी ही सगळी मजा केली. यावरती आता इकडे प्रताप म्हणाला, तो तुझ्यासाठी ही गंमत होती, पण सायलीला या सगळ्यामध्ये किती त्रास झाला हे तुला माहिती आहे का? यावरती अर्जुन म्हणतो, हो डॅडा मला समजलंय, खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे, असं आता अर्जुन म्हणायला लागतो. त्यानंतर मग आता इकडे प्रताप चैतन्याला ओरडतो. चैतन्याला सुद्धा तो म्हणायला लागतो, काय रे तुला सुद्धा समजत नाही का? तोपर्यंत इकडे आता आलेली असते डॉक्टर आलेली असते प्रतिमाला चेक करण्यासाठी. ज्या वेळेला डॉक्टर प्रतिमाला चेक करत असतात त्यावेळेला त्या म्हणतात, आता कसं वाटतंय तुम्हाला? प्रतिमा म्हणते, पहिल्यापेक्षा खूप छान वाटतंय आणि आता बऱ्यापैकी गोष्टी आठवतात. हा पण कधी कधी असं होतं की मी एखादी गोष्ट करते आणि ती विसरून जाते. रविराज म्हणतात, नाही पण खरं सांगू का तर आता हिची तब्येत हळूहळू बदलायला लागलेली आहे. खरं तर आता इकडे तिच्या तब्येतीमध्ये खूपच सुधारणा होत आहे. बऱ्याचशा जुन्या गोष्टी आठवते, बऱ्याचशा गोष्टी आता करण्याचा प्रयत्न करते, पहिल्यापेक्षा खूप खूप इम्प्रूव्हमेंट आहे, असं म्हणत ते आता डॉक्टरांचे आभार मानत असतात. त्यानंतर प्रतिमा मध्येच एक शब्द बोलते की खरं तर मला कधीतरी असं मी एखादी गोष्ट करते म्हणजे मी ती गोष्ट केले असं मला कधी वाटतच नाही. ऍक्च्युली प्रतिमाचं असं होतच नसतं, हे सगळं कारस्थान असतं ते म्हणजे नागराज आणि प्रिया यांचं. मुद्दामच तिला आता असं वाटावं की आपण वेडे आहोत किंवा आपल्याला काहीच येत नाहीये किंवा आपण विसरतोय. हे सगळं करण्यासाठी नागराज आणि प्रिया ही सगळी कारस्थानं करत असतात आणि याची आता कल्पना डॉक्टरांना अजिबात नसते. त्यावरती सुमन म्हणते, पण सांगू का जुन्या गोष्टी इतक्या आठवायला लागल्यात ना वहिनींना की त्या दिवशी तर आमचा छोटा अर्जुनला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे ही गोष्ट पण वहिनींना आठवली, ती कोणीही न सांगता. हो की नाही हो वहिनी? यावरती आता इकडे डॉक्टर सांगतात, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण तरी सुद्धा त्या जे काही असं म्हणतायत ना की एखादी गोष्ट त्यांनी केली आणि त्या विसरल्यात, नाही हे शक्यच नाहीये. हे असं कसं होतंय? असं गोष्टी घडणं शक्यच नाहीये, कारण जर का त्यांना जुन्या गोष्टी आठवतायत, नवीन गोष्टींची इम्प्रूव्हमेंट होते, तर अशी एखादी गोष्ट करून त्या विसरणं ही गोष्ट मला तरी पॉसिबल वाटत नाहीये, असं आता ठामपणे डॉक्टर सांगायला लागतात. त्यावरती मग आता इकडे त्या सांगतात की मला एक गोष्ट सांगा, मी दिलेली औषधं तुम्ही व्यवस्थितरित्या घेताय ना, त्यात काही प्रॉब्लेम नाहीये ना? यावरती आता इकडे सांगायला लागते सुमन, हो मी वहिनींची औषधं व्यवस्थित देते. त्यावरती प्रतिमा म्हणते, हो मी एक वेळ विसरेन, पण सुमन माझ्या औषधांच्या वेळा अजिबात चुकवत नाही, ती प्रत्येक औषधं मला वेळेवरतीच देते. सुमन माझी खूप काळजी घेते, तुम्ही दिलेल्या सगळ्या गोळ्या मी घेते. डॉक्टर म्हणतात, मग काहीतरी गडबड आहे, जर मी दिलेल्या गोळ्या घेताय तर तुम्ही विसरण्याची शक्यताच नाहीये. बरं ते असू दे, मी तुम्हाला 250 mgच्या गोळ्या दिलेल्या ना, मला त्या गोळ्या दाखवा बघू, असं म्हटल्यावरती नागराज सटपटतो. आता जर का 250 ऐवजी आपण वेगळ्याच गोळ्या दिलेल्या आहेत किंवा जास्त पॉवरच्या गोळ्या दिल्यात
हे जर का डॉक्टरांच्या लक्षात आलं तर डॉक्टरांना संशय आपल्यावरती येईल आणि त्यानंतर सुमन आता गोळ्या शोधायला निघते. तर नागराज म्हणतो, थांब सुमन, मी देतो. असं म्हणत नागराज ड्रॉवर मधून गोळ्या काढतो. इकडे चिडलेला प्रताप चैतन्याला सांगायला लागतो, चैतन्य, हे जे काही तू करतोयस ना, ती गोष्ट मला अजिबात पटली नाही. खरं तर तू अर्जुनला थांबवायला पाहिजे होतस, तू अर्जुनला सांगायला पाहिजे होतस की हे करू नकोस म्हणून, तर तूच त्याच्या बोलण्यामध्ये सामील झालास. नाही नाही, मला हे काही आवडलं नाही. अर्जुन म्हणतो, डॅडा, खरंच माझं चुकलं. चैतन्य म्हणतो, सॉरी काका, मी त्याला समजवायला हवं होतं. इनफॅक्ट मी समजवलं सुद्धा, पण अर्जुन मला म्हटलं की काही नाही, गंमत करूया आपण. यावरती सॉरी काका, खरंच आमचं चुकलं, असं चैतन्य म्हणायला लागतो. अर्जुन सुद्धा म्हणतो, हो डॅडा, सॉरी, खरंच आमचं चुकलं, आम्ही असं नाही करायला पाहिजे होतं. त्यावरती मग लगेचच प्रताप म्हणतो, नाही करायला पाहिजे होतं काय, इथे बोलून काय करताय, तुम्ही वरती जा आणि सायलीची माफी मागा. त्यावरती कल्पना म्हणते, अर्जुन, मला सुद्धा हे तुझं वागणं आवडलं नाही. माझा सुद्धा जीव गळ्याशी आलेला तुला त्या अवस्थेमध्ये पाहून. हे असं कोणी प्रँक करतं का? अर्जुन, तुला साधी गोष्ट कळत नाहीये का की या सगळ्यामध्ये तू आता जे काही वागलास त्यामुळे आम्हाला किती त्रास होतोय तो? यावरती सगळेच जण आता म्हणजे चैतन्य आणि अर्जुन माफी मागायला लागतात, पूर्णाजीची, कल्पनाची. प्रताप म्हणतो, इथे माफी मागत बसण्यापेक्षा सायली रागवलेली आहे, तिला मनव जा. मग ताबडतोब अर्जुन आणि चैतन्य सायलीला मनवण्यासाठी येतात आणि सायली दार उघड, सायली दार उघड, सायली दार बंद करून आतमध्ये बसलेली असते. त्यावरती चैतन्य म्हणतो, हे बघा वहिनी, तुम्ही अर्जुनसाठी दार नका उघडू, पण तुम्ही माझ्यासाठी दार उघडाल का? कारण ना ह्याची खूप मोठी चूक आहे. पण माझी काही चूक आहे का? माझी खूप कमी चूक आहे. अर्जुन चिडतो, त्याच्याकडे पाहतो आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागतो, चैतन्य, अरे माझी काहीच चूक नाहीये, तुझ्यामुळे मी आपली चूक माझ्या अंगावरती घेतोय, तुला कळतंय का? यावरती सायली बहिणी, दार उघडा, मला तुमच्याशी बोलायचं आहे, असं आता तो म्हणायला लागतो. त्यावरती मग आता सायली बराच वेळ आतमध्ये थांबते, बराच वेळ ह्या दोघांना बाहेरच ठेवते आणि त्यानंतर फायनली दार उघडते. दार उघडून मग हे दोघं आत येतात आणि त्यानंतर अर्जुन सांगायला लागतो, सायली, सायली, काय करू मी ज्यामुळे तुझा राग जाईल? त्यावरती चैतन्य त्याला ऍक्शन करून उठा बशा काढ, उठा बशा काढ असं सांगायला लागतो. अर्जुन म्हणतो, हो हो, मी उठा बशा पण काढू शकतो, काढू का बायको? यावरती चैतन्य म्हणतो, काढू का काय, काढ ना. अर्जुन उठा बशा काढायला लागतो. इकडे तोपर्यंत मग आता नागराज गोळ्या शोधण्याची ऍक्टिंग करत असतो आणि तो गोळ्या आता त्या समोरच्या खिडकीतून फेकून देतो. तिथेच असलेल्या ड्रॉवरच्या इथल्या खिडकीतून त्या गोळ्या फेकून देतो आणि विचार करतो, या सुद्धा संधीचा मी आता वापर करतो आणि आता प्रतिमा वहिनीला धडा शिकवतो. त्यानंतर मग तो सुमनकडे म्हणायला लागतो, सुमन, अगं गोळ्या कुठे ठेवल्यास तू? इथे तर गोळ्या नाहीयेस. सुमन, तू खूप वेंधळेपणा करतेस हा. असं म्हटल्यावर ती सुमन सांगायला लागते, हो असं काय करताय, सकाळी गोळ्या तिकडे होत्या, मी बघितलं ना, मी सकाळी लवकर लवकर त्या गोळ्या दिल्या होत्या. यावरती तर डॉक्टर चिडतात आणि हे बघा, हा असा हलगर्जीपणा करून चालणार नाहीये, त्यांच्या तब्येतीवरती परिणाम होऊ शकतो. तुम्हाला समजतंय का तुम्ही किती मोठी चूक केलेत ते? यावरती मग आता प्रतिमा सांगायला की नाही नाही डॉक्टर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, सुमनकडून अशी चूक होणंच शक्य नाहीये, सुमन तिच्या गोळ्यांचा टायमिंग चुकवत नाहीये, नाही नाही, सुमनचा हलगर्जीपणा नाहीये, असं म्हणत ती सुमनला प्रोटेक्ट करायला लागते. तोपर्यंत अर्जुन आता सांगायला लागतो, काढू उठा बशा? खरंच काढू? अर्जुनला उठा बशा काढायला कंबर दुखत असते, पण तरी सुद्धा सायली रागाने बघते, नाही नाही, काढायलाच पाहिजे उठा बशा, असं म्हणत 1 2 चैतन्य आता इकडे सांगत असतो, अजून काढ, अजून काढ. अर्जुन म्हणतो, तू माझा मित्र आहेस की काय आहेस रे, का मला त्रास देतोयस? असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य यांची नोकझोक चालू असते आणि चैतन्य त्याला अजून उठा बशा काढ, अजून उठा बशा काढ असं म्हणत असते. असतो त्यावरती सायली म्हणते, हे बघा, मी तुम्हाला माफ करेन, पण तरी सुद्धा मला तुमचा खूप राग आलाय. यावरती अर्जुन म्हणतो, नको ना बायको असं करूस. यावरती ती म्हणते, ते काही नाहीये, मी आता रागावून माहेरी निघून जाणार आहे, आता माझ्याकडे माझं हक्काचं माहेर आहे. सायलीचा आश्रम तिला परत मिळाला असल्या कारणाने सायलीला खरं तर आपल्या माहेरी म्हणजेच आश्रमामध्ये जाण्याची इच्छा असते. इकडे तोपर्यंत लगेचच गोळ्यांचा विषय निघतो आणि प्रतिमा ज्या वेळेला सुमनला प्रोटेक्ट करत असते त्याच वेळेला नागराज आता सांगायला लागतो, वहिनी 1 मिनिट, मी सकाळी एक गोष्ट बघितली होती की तू खिडकीतून काहीतरी टाकत होतीस. असं म्हटल्यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते, मी आणि खिडकीतून? नाही नाही, मी कशाला काही खिडकीतून टाकेन? त्यावरती तो म्हणतो, नाही ग वहिनी, मी पाहिलं होतं, तू सकाळी खिडकीतून काहीतरी टाकत होतीस.
असं म्हटल्यावरती मग आता रविराज म्हणतात प्रतिमा काय? प्रतिमा म्हणते नाही नाही, मी खरंच काही टाकलेलं नाहीये. यावरती मग आता लगेचच नागराज मागच्या गोष्टी उकरतो आणि तो सांगायला लागतो, बहिणी तुला आठवतंय का, अगं मागच्या वेळेला काय घडलं होतं, तू नाही का, म्हणजे आता प्रियाने तुला तन्वीने मेसेज केला होता आणि तू तिला रिप्लाय दिलास, पण तू तो रिप्लाय दिलेला विसरलीस सुद्धा, तो मेसेज केलेला विसरलीस. मागे नाही का बागकामाच्या कुंड्या काढून ठेवल्यास, त्या सुद्धा तू काढलेल्या तुला आठवत नव्हतं. तसंच सकाळी तू गोळ्या टाकल्यास तर तुला आठवत नाहीयेत का? यावरती लगेचच आता इकडे डॉक्टर विचार करायला लागतात, काहीतरी गडबड आहे. आणि त्यानंतर त्या म्हणतात हे असं होणं शक्य नाहीये. प्रतिमा सुद्धा म्हणते की मी गोळ्या टाकलेल्या नाहीयेत, पण आता मागच्या 2-3 गोष्टींची आठवण करून दिल्यावरती प्रतिमानेच गोळ्या टाकल्या की काय, असं प्रतिमाला स्वतःलाच वाटायला लागतं. आणि ती मनाशी विचार करायला लागते, नाही पण रोज मला सुमन जर का गोळ्या देते तर आज पण सकाळी तिने गोळी दिली, ती मला म्हटली होती, मग मी गोळ्या कधी टाकल्या असतील. प्रतिमाच्या डोक्यामध्ये कुठेतरी संशयाची पाल चुकते की काहीतरी आपल्यासोबत चुकीचं घडतंय आणि डॉक्टर जर का म्हणतायत की मी व्यवस्थित गोळ्या घेते तर मला आठवण्याचा इश्यूच व्हायला नकोय. मग काय होतंय हे सगळं, तिला आता एक एक करत लिंक लागायला लागते. तोपर्यंत मग आता सायली हसायला लागते इकडे आणि सायली सांगते ठीक आहे मी तुम्हाला माफ केलं. त्यावरती अर्जुन म्हणतो चला म्हणजे कॅन्सल, आता माहेरी जाणं कॅन्सल ना बायको. यावरती सायली म्हणते नाही नाही, जरी माफ केलं असतं तरी माहेरी तर मला जायचंच आहे. अर्जुनला काहीच कळत नाही इकडे. तोपर्यंत डॉक्टर म्हणतात ठीक आहे झाल्या गेल्या गोष्टी आता आपण सोडून देऊया, एक काम करूया, मी तुम्हाला नवीन गोळ्या लिहून देते, आता याच गोळ्या सेम टू सेम यांना देत राहा, एकही दिवस चुकवू नका. आणि इतकी जर का इम्प्रूव्हमेंट आहे ना तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी होण्याची शक्यता एकदम शून्य आहे. मला थोडंसं जरा कॉम्प्लिकेटेड वाटते असं म्हणत डॉक्टर नवीन औषधं लिहून देतात आणि निघून जातात. इकडे आता अर्जुन म्हणतो बायको काय आता सेटलमेंट झाली ना, तू माफ केलंस ना, मग माहेरी जाण्याचं कामच काय तुला. यावरती सायली सांगायला लागते ऐका ना मला काय सांगायचंय ते, माहेरी मी एकटीच जाणार नाहीये तर पूर्णाची आई बाबा तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाणार आहे मी. यावरती मग आता अर्जुन म्हणायला लागतो म्हणजे काय. त्यावरती मग आता सायली सांगायला लागते ऐका तरी. चैतन्य म्हणतो हो म्हण, जे काय आहे त्याला हो म्हण, कशाला स्वतःच्या पाया धोंडा मारून घेतोयस. अर्जुन म्हणतो डन डन, तुला तू जे म्हणतेस ना तर मी पूर्णाजी आणि बाकी सगळ्यांना घेऊन जाईल. सायली सांगते माझी इच्छा आहे की माझ्या माहेरी सगळ्यांनी यावं, म्हणजे माझं लग्न झाल्यापासून माझं माहेर असं हक्काचं नव्हतंच ना, आता माझं माहेर मला जर का परत मिळालेलं आहे तर माझ्या माहेरी मला सगळ्यांना घेऊन जायचंय. अर्जुन म्हणतो डन, तुझ्या माहेरी नेण्याची सगळ्यांना जबाबदारी माझी. असं म्हणत अर्जुनने आता लगेचच सायलीला होकार दिलेला असतो. बरं आता सायलीला होकार दिल्यावरती अर्जुन खाली येतो. खाली आल्यावरती तो म्हणतो मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे, म्हणजेच बायकोनी माझ्याकडे एक इच्छा व्यक्त केली आणि त्यासाठी ती पूर्ण करायला मला तुमची सगळ्यांची मदत लागणार आहे. यावरती प्रताप म्हणतो बोल ना काय सायलीची इच्छा. यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो माझ्या बायकोची इच्छा आहे की तिला तिचं माहेर बऱ्याच वर्षांनी परत मिळालेलं आहे आणि तिच्या माहेरी तुम्ही सगळ्यांनी एक दिवसाचा तरी पाहुणचार घ्यावा असं तिला वाटते, तर तुम्ही याल का. यावरती लगेचच कल्पना बसलेलीच असते मोडता टाकायला. कल्पना सांगायला लागते एकदा आले होते आश्रमामध्ये, त्यानंतर माहिती नव्हतं की त्या आश्रमात येण्यामुळे इतकं काही आम्हाला भोगावं लागेल ते. असं म्हणत कल्पनाने मागचा विषय काढलेला असतो, ज्या वेळेला सायलीला आमंत्रण द्यायला ती गेलेली असते. आणि त्यानंतर मग आता सायली म्हणते आई त्यावेळेला तुम्ही आला होता ते फक्त मला आमंत्रण देण्यासाठी, पण आत्ता तुम्ही माझ्या माहेरी हक्काने चला ना. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो मम्मा झालं गेलं विसरून जा ना आणि चल ना. कल्पना मोडता घालायला तयारच असते. त्यानंतर प्रताप म्हणतो मला तर सायलीच्या माहेरी यायला खूप खूप आवडेल, मी तर तयार आहे. पूर्णाजी पण तयार असते, पण कल्पना काही केला तयार नसते. कल्पना म्हणते त्या आश्रमाशी ना माझा संबंध आहे ना तिथल्या माणसांशी माझा संबंध आहे, त्यामुळे मी काही तिकडे येणार नाहीये. असं म्हणत ती रागारागात तिकडून जवळजवळ उठूनच जाते. आता मात्र सगळं वातावरण टेन्स होतं, सगळेजण हलके फुलके असतात. त्यावेळेला चैतन्य म्हणतो मी पण येणार आहे हा, म्हणजे आता मी नवऱ्याचा जावई बापूंचा भाऊ म्हणून येणार आहे. अरे अरे पण मला तर एक साखरपुडा आहे पुण्याला, मला साखरपुड्याला जायला लागेल रे. मित्राच्या बहिणीचा साखरपुडा आहे, जवळच आहे खूप, त्यामुळे मला नाही येत येणार, पण सायली वहिनी मी नंतर येईल. सायली म्हणते ठीक आहे चैतन्य भाऊजी,
त्यानंतर मग आता कल्पनाने नकार दिल्यावरती पूर्णाची थोडीशी डळमळते. कल्पनाला टाकून कसं जावं किंवा कल्पनाने या सगळ्यामध्ये नकार दिल्यावरती आपण कसं जावं असा पूर्णाची विचार करते आणि कल्पना निघून गेल्यावरती पूर्णाची म्हणायला लागते, सायली कसं आहे ना, माझे सुद्धा जरा गुडघे बोलायला लागले, गुडघे दुखतायत, डॉक्टरांकडे जाईन आणि त्यामुळे मला पण नाही वाटत की मला यायला जमेल. आता कल्पना नाही म्हटल्यावरती पूर्णाजीला जाणं प्रशस्त वाटत नाही आणि पूर्णाजी नकार देते. आता सायलीचा खूपच हिरमोड होतो आणि त्यानंतर सायली खूपच उदास होते आणि मग आता प्रताप तरी ह्या दोघींना ठेवून कसा जाणार. बायको नाही म्हणते म्हटल्यावरती प्रताप सुद्धा इच्छा असून सुद्धा जात नाही. सायलीला खूपच वाईट वाटतं. पूर्णाजी निघून जाते, इकडे कल्पना निघून जाते, चैतन्यला येणं शक्य नसतं. आता राहिले ते म्हणजे प्रताप आणि विमल. आता विमल आपल्या मालकांची मर्जी राखून मर्जी तोडून कशी जाणार, त्यामुळे विमल सुद्धा नाही. प्रतापला खूप वाईट वाटतं. काय करायचं सायलीसाठी. सायलीने एक इच्छा बोलून दाखवली होती, ती सुद्धा आपल्याला पूर्ण करता आली नाही. आता सायली अर्जुन हे सगळे जण जायला निघतात मधुभाऊंच्या आश्रमामध्ये, म्हणजेच सायलीच्या माहेरी. त्याच वेळेला बाकी सगळे घरात असताना प्रताप म्हणतो, मला खरं तर खूप वाईट वाटते, सायलीची खूप इच्छा होती की आपण तिच्या माहेरी जावं. यावरती पूर्णाजी म्हणते, बरोबर आहे तुझं प्रताप. त्यावरती कल्पना म्हणते, पूर्णाई तुम्ही असा तर विचार करत नाहीयेत ना की आपण पण तिच्या माहेरी जायचंय. नाही मला हे अजिबात पटणार नाहीये. बरं तोपर्यंत इकडे आता रविराज खूपच उदास असतात आणि रविराज म्हणत असतात, आपली तन्वी निरागस तन्वी ज्या आश्रमात राहिली त्या आश्रमाचे खरं तर आपले आभार मानले पाहिजेत. यावरती प्रतिमा म्हणते, मग काय करायचं, जायचं का आपण आश्रमामध्ये आपल्या तन्वीच्या जुन्या आठवणी जाग्या करायला. आता तन्वीने जे केलं ते तिचं नशीब, पण लहानपणी आपली तन्वी कशी वावरली, काय वावरली हे पाहायला आश्रमात जायचं का. रविराज आणि प्रतिमा इकडून जायला निघतात, प्रताप, कल्पना आणि पूर्णाची तिकडून जायला निघतात. सगळे जण आश्रमाच्या दिशेने जायला निघालेले असताना इकडे अर्जुन आणि सायली आधी पोहोचलेले असतात. अर्जुन सायलीला पाहिल्यावरती मधुभाऊ जोरात ओरडतात, ए कुसुम अरे बघ दोघ जण, जावई बापू आणि आपली आता साऊ बाळ आलेली आहे. लगेचच नाचायला लागतात. सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही आश्रमाचा बोर्ड का नाही लावला हो. यावरती लगेच अर्जुन उठतो, आश्रमाचा बोर्ड लावतो. फायनली आश्रमावरती वात्सल्य आश्रम हा बोर्ड लावून आश्रम मधुभाऊंच्या ताब्यात आलेलं असतं. याच आश्रमातून सायली खरी तन्वी आहे हे समजण्याची प्रोसेस सुरू होणार आहे आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये सायली खरी तन्वी आहे हे सुद्धा हळूहळू समजणार आहे.